हे महिषासुर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हा परिसर या वर जाण्याच्या पायऱ्या, वर मंदिर आणि हे इकडे नारळ फळ. हा पुन्हा महिषासुर. टेन्शन गेलं. इथं 20 रुपयात भक्तनिवासमध्ये जेवण मिळणार आणि 20 रुपयातच गादी मिळणार. अशा रीतीनं अत्यंत वाजवी दरात माझी रात्र निघेल आणि सकाळी मी 6 वाजता किंवा 7 वाजता बसस्टॉपवरून रवाना होईल. थंड पाण्याची सोय तिथं पण असेल, पण रोडवर सुद्धा थंड पाण्याची सोय आहे. गजानन महाराजचे जसे भक्तनिवास असतात तर बऱ्यापैकी स्वच्छ बाथरूम संडास होते आणि मी स्वच्छ घासून आंघोळ केली. अंडरपॅन्ट शर्ट आणि ड्रेस बदलला आणि एनेमा घेऊन संडाससुद्धा केला. त्यामुळे मला आता फ्रेश वाटत आहे. आणि उद्या मी निश्चितच या ब्ल्यू ग्रीन ड्रेससह फ्रेश ड्रेससह जाईल. मी सरळ प्रोग्राम झाला की स्टेशनवर जाईल आणि बाबाच्याकडे जाण्याची तर काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. 20 रुपये साधं जेवण कुपन. हा छान मोठा असा सप्तशृंगीचा जेवण हॉल. 20 रुपयात भरपूर चांगलं असं जेवण. त्याच्यात कढी नाही, बाजूला ठेवणार होते. अशा रीतीनं या भोजन कक्षामध्ये मन तृप्त झालं. त्या अगोदर मला पूर्ण आंघोळ करण्याची, जुने कपडे बदलण्याची संधी मिळाली आणि खरोखर जा दिवसभर जे सप्तशृंगीचं मी ध्यान करत होतो तर तिनं माऊलीनं योग्य बुद्धी दिली आणि माझी इच्छा तृप्त झाली. हा जेवण हॉल निश्चितच नवरात्रीमध्ये प्रचंड गजबजलेला राहत असेल. आणि पाठीमागं एक्झिट म्हटलेलं आहे आणि VIP भोजन कक्ष म्हटलेलं आहे. सप्तशृंगी येथे जे जेवण दिलं जातं ते दर्जेदार, स्वच्छ आणि आरोग्यदायी असतं असं भारतीय खाद्य सुरक्षा डिपार्टमेंटने प्रमाणित केलं आहे. आणि आपल्याला काही सूचना असल्या त्यांची वेबसाईट, ईमेल आणि मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे. तर अशा रीतीनं हे प्रशासन चांगलं ठेवण्यात जनतेने सहकार्य करावं ही मी शुभेच्छा करतो. आता या ठिकाणी 20 रुपयामध्ये गादी भाड्याने मिळते असं म्हणतात. बघूया. हे मंदिर, तिचं नाव होतं पूर्व दिशेला तोंड करून, म्हणजे पाक असं सूर्यकिरण पडलं. हे रस्ता येतो तसा. आणि आता मी असं ब्रेक जर्नी करत करत नाशिकला पोहोचणार. अशा रीतीनं आज सकाळी 7 वाजता मी इथून आता प्रोग्रामला जात आहो. बाबा चला. हे महिषासुर देवाचा प्रसाद. 20 रुपयात जेवण. सप्तशृंगी गडावरचं हे जेवण 20 रुपयामध्ये आता जेवण करत आहोत.